गावाकडची अस्सल चव आणि घरगुती पद्धतीने बनवलेली चवळीच्या डाळीची भाजी खमंग चविष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही खास भाजी आज आपण बनवणार आहोत. जर तुम्हाला पारंपरिक आणि रुचकर जेवण आवडत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजची रेसिपी आपण सुरुवात करूया. या ठिकाणी चवळीची डाळ घेतलेली आहे, ती रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवायची. सकाळी ती भिजून तयार होऊन जाते. या ठिकाणी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे कुकरमध्ये. पाणी गरम झालं की त्यामध्ये गरम झाल्यानंतर चवळीची जी डाळ असते ती संपूर्ण टाकून द्यायची असते. आपण जी ओव्हरनाईट भिजवून ठेवलेली होती चवळीची डाळ ती टाकून द्यायची आहे. त्यात पाण्याला उकळी आल्यानंतरच टाकायची आहे. पाणी थंड असताना कुकरचं जे झाकण आहे ते झाकण बंद करायचं नाही आहे. पाण्याला अशा पद्धतीने उकळी आल्यानंतरच त्याचं जे झाकण आहे ते बंद करायचं. तुम्ही थंड पाण्यामध्ये जर झाकण बंद केलं तर संपूर्ण पाणी बाहेर येऊन जातं शिटीमधून. तर पाण्याला उकळी आल्यानंतरच झाकण बंद करायचं आहे, जेणेकरून आपलं पाणी जे आहे ते बाहेर येणार नाही. कढईमध्ये तेल टाकून दिलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी, त्यानंतर टाकायची आहे जिरं 1 चमचा भरून. त्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या फ्राय करून घ्यायच्या आहे. त्या छान अशा फ्राय झाला की त्यामध्ये टाकायचा आहे 1 कांदा. कांद्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीचा कमी जास्त करू शकता. 1-2 तुम्हाला जितकी आवडत असेल त्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. या ठिकाणी घेतलेले आहे सुके मसाले, 1 चमचा लाल चटणी, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 2 चमचे धना पावडर आणि अर्धा चमचा घेतलेली आहे हळद. या सुक्या मसाल्यांची क्वांटिटी पण तुम्ही तुमच्या आवडीचा कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. सुके मसाले आपण तेलामध्ये टाकून द्यायचे आहे. सुके मसाले तेलामध्ये खूप लवकर असे फ्राय होतात, त्यामुळे जास्त असं फ्राय करायचं नाही आहे. थोडंसं फ्राय झालं की त्यामध्ये आपली जी चवळीची डाळ होती उकडलेली ती टाकून द्यायची आहे. कुकर नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच ओपन करायचं आहे. त्याआधी जर ओपन केला तर आपली जी डाळ असते ती संपूर्ण बाहेर येऊन जाते आणि चटका लागण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच कुकरचं जे झाकण असतं ते ओपन करायचं आहे. या ठिकाणी मला जास्त ग्रेव्ही नको होती म्हणून मी जास्त ग्रेव्ही बनवलेली नाही आहे. छान असा धनिया, छान असा कोथिंबीर होता, तो कोथिंबीर टाकून द्यायचा आहे. यामध्ये पाण्याची क्वांटिटी तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. तर या ठिकाणी मिठाची जी क्वांटिटी आहे ती पण तुम्ही टेस्ट करून घेऊ शकता, कारण आपण जेव्हा चवळीची डाळ उकळली होती तेव्हा त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे टेस्ट करूनच घ्यायची आहे. मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला मिठाची क्वांटिटी किती आवडते त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने आपली जी चवळीच्या डाळीची भाजी आहे ती बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला आजची भाजी आवडली का मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटने मला उमेश येतो आणि मी नाविन्यपूर्ण अशा नवीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेन. आजची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून मला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा. ही होती आजची रेसिपी. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.